मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे, सदर प्रकरणी गटविकास अधिकारी मुक्ताईनगर यांनी प्राथमिक चौकशी केली आहे। प्राथमिक चौकशीमध्ये काही अनियमितता आढळून आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात येत आहे, अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे। जर प्राथमिक चौकशीमध्ये संबंधित असलेल्या या ठिकाणी अनियमितता आढळली असेल तर संबंधित दोषी कोण याचं माहिती द्यावी, त्यांच्यावर आपण काय कारवाई केली याची माहिती द्यावी आणि त्यानंतर सखोल चौकशी अजून करण्यात येत आहे, त्याला वेळ किती लागेल आणि किती दिवसामध्ये ही कारवाई करणार। मंत्री महोदय, सभापती महोदय, सन्माननीय खडसे साहेबांनी 6 डिसेंबर 2025 ला एक तक्रार दिली होती। ती तक्रार दिल्यानंतर गट विकास अधिकारी यांनी संबंधित जी तक्रार प्राप्त झाली त्याची चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यामध्ये मोजमाप पुस्तिकेत काम नोंदवलं आहे, कामाचा फोटो जोडलेला आहे, तथापि कामाचं लोकेशन आणि ठिकाणच नाही आहे। कामाचं लोकेशन नाही आणि ठिकाण नाही। कामासाठी जिओ टॅगिंगचे फोटो जोडले आहेत, 2 ठिकाणी जिओ टॅगिंगचे फोटो नसून साधे फोटो आहेत आणि 3 ठिकाणी फोटोच नाही आहेत। असा विषय गंभीर आहे, कारण अंदाजपत्रक तयार करत असताना कामाचं लोकेशन नसताना कामाची मान्यता मिळणं हे गंभीर विषय आहे। आणि त्यानंतर मी व्हिडिओला आणि मगाशी मी शिवनशी बोललो, शिवनी सांगितलं की मी स्वतः जाऊन आल्यानंतर तिथं पाहणी केली। आता लोकेशनच नाही तर पाहणी कशाची केली हा संशोधनाचा विषय होता, तो हा विषय तसा खूप गंभीर आहे। त्यामुळं तातडीनं सार्वजनिक खात्याचा उपअभियंता आहे त्याला नोटीस आपण दिलेला आहे, कारण चौकशीसाठी कालावधी 25 डिसेंबर पासून आतापर्यंत 1.5 महिन्याचा कालखंड आहे। या 1.5 महिन्यात चौकशीचा विषय होता, पण याला अधिकच्या चौकशीची आवश्यकता आहे। हे काय नेमके प्रकरण आहे, लोकेशन का नाही, आणि फक्त एका ठिकाणी नाही, प्रत्येक कामाचं लोकेशन नाही असा आणखीन जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी असं झालेलं आहे याची चौकशी आपण करतोय। आणि त्या चौकशीचे आदेश सन्माननीय जिल्हा परिषद सीओना दिलेले आहे की अशा पद्धतीच्या किती ठिकाणी असं घडलेलं आहे। त्यामुळं याला सखोल चौकशीची आवश्यकता आहे, याच्या पुढे जाऊन चौकशी करण्याची गरज आहे आणि ती चौकशीचे आदेश आजच मी सीओना दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं चौकशीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल। बंटी पाटील मंत्री स्वतः सांगतायत की विषय गांभीर्याने आहे, 2-3 वेळा त्यांनी उल्लेख केलेला आहे। जे कोणी दोषी आहेत या दोषीवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे। चौकशीचा विलंब लागणार, मग ते प्रोसिजर आपल्याला माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, ते लांबवत नेतात, अपिलात जातात, सगळं करतात। प्रथमतः ते दोषी आहे ते जर प्राथमिक चौकशीमध्ये आढळले असेल तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि नंतर चौकशी अहवाल पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर दोषारोप दाखल करावे, परंतु त्यांच्यावर ताबडतोब मी मगाशी विचारलं कोण आहेत, त्यांची कोण अधिकारी आहेत का, ग्रुप ग्रामपंचायत मधले सरपंच वगैरे कोण आहेत, ते आपण कल्पना द्यावी आणि त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे आणि मग चौकशीचा अहवालावर पुढचा कारवाई करावी अशी मागणी आहे। मंत्री महोदय, सन्माननीय शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो की चौकशी हे प्राथमिक चौकशी आहे, कारण चौकशी 10-12 दिवसात केलेल्या चौकशीचा हा विषय आहे। याची चौकशी झाल्यानंतर कारवाईतनं कुणालाही सोडणार नाही। चौकशीचा रिपोर्ट चौकशी करत असताना जर ऑथेंटिक रिपोर्ट येणं आवश्यक आहे, तो रिपोर्ट प्राथमिक अहवाल आलेला आहे। प्राथमिक अहवालानुसार तर याच्यामध्ये दोष आढळून येतो का, तर येतोच। मीच सांगितलं आपल्याला की दोष आढळून येतो, कामाचं लोकेशन आणि ठिकाण नसणं याच्यापेक्षा आणखीन काही गंभीर असू शकत नाही। त्यामुळं याच्यामध्ये जे दोषी असतील त्या दोषींच्यावर कडक कारवाई केली जाईल। उपअभियंता आहे, ग्रामविकास अधिकारी आहे, संबंधित ग्रामपंचायतीचा सरपंच असेल तोही याच्यामध्ये दोषी असेल, कारण या सगळ्यांची जबाबदारी आहे की या कामाच्या याच्यावर साधारण 1 महिन्याच्या आत याची चौकशी कंप्लीट करून संबंधितावर कारवाई करू। बंटी पाटील सभापती महोदय, मंत्री महोदय ज्यावेळी उत्तर देतात त्यावेळी ब्रीफिंग घेऊन येतात। मंत्री महोदयांनी सांगितलं सीओने व्हिजिट केली,
सीओने सांगितलं लोकेशन दिसत नाही, जिओ टॅगिंग झालेलं नाही, हे ज्यावेळी मंत्री महोदय सभागृहात सांगतात त्यावेळी सत्य मानून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय. आता मंत्री महोदय स्वतः कबूल करत असतील की ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या ठिकाणी, मग चौकशी कशाला? तुम्ही निलंबित करा, उद्या दोषी नाही आढळले तर परत घ्या त्यांना कामावर. परंतु तो निलंबनाची कारवाई केली पाहिजे ना. तुम्ही फक्त चौकशी करणार, उद्या त्या चौकशीला मॅटमध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतला तर ती चौकशी पूर्ण होणार आहे का? ग्रामविकास अधिकारी ज्युनियर जी पण मग तुम्ही कारवाई करा ना. तुम्ही जे कबूल करता इथं, मग एकतर मंत्री महोदयाने सांगावं ते बोलतात ते खोटं बोलतात, ते बोलतायत ते खोटं बोलतायत हे त्यांनी सांगावं, किंवा ते बोलतायत ते खरं बोलतायत असं आम्ही गृहीत धरतो. आणि जर खरं असेल तर ताबडतोब निलंबन त्या ठिकाणी करा. चौकशीत ते निर्दोष सुटू देत, काही अडचण नाही. परंतु जिओ टॅगिंग न करता कामं मंजूर करण्याचं धाडस आजच्या युगात या ठिकाणी करत असतील तर तुम्ही देखील कसं खपवून घेताय? ते डिपार्टमेंट हे ग्रामविकास खातं मोठं आहे, डिपार्टमेंट मेसेज गेला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्यामुळं मंत्री महोदयाचं उत्तर संपेपर्यंत वेळ वाढवण्यात संपलोय. सन्माननीय सदस्य बंटी पाटील साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्या सदस्यांना माहिती आहे की चौकशी पूर्ण न करता एखाद्यावर कारवाई करणं, चौकशीचा अहवाल मी सांगितलं प्राथमिक चौकशी आहे. प्राथमिक टप्प्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या सभागृहाच्या निदर्शनास आणून मी दिलेल्या आहेत. त्याचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर कुणीही किती मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई होईल आणि प्राथमिक अहवालावर निलंबन करता येतं. पण मी तेच सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये कोण कोण दोषी आहे. याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी दोषी आहे, सरपंच दोषी आहे, अभियंता दोषी आहे का, या अनुषंगिक आणखीन कोण याच्यामध्ये सहभागी आहे याचा सखोल चौकशीची आवश्यकता आहे. सखोल चौकशी केल्यानंतर कुणीही किती मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई करू आणि कारवाई फक्त नाही त्याच्यावर फौजदारी कारवाई पण करू. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. लेईंग झालं. अशासकीय विधेयक व ठराव समितीचे प्रतिनिधित्व सादर करणे. वंजारी साहेब. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त या समितीचा सदस्य या नात्याने सादर करतो आहे. शुक्रवार दिनांक 27 फरवरी 2026 रोजीच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात येणाऱ्या अशासकीय कामकाजास द्यावयाचा वेळ ठरवण्याकरिता गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजासाठी एकूण 150 मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे. प्राथम्य क्रमानुसार बॅलेटमध्ये आलेल्या 3 अशासकीय ठरावांना खालीलप्रमाणे वेळ देण्यात यावा अशी शिफारस समितीने केलेली आहे. श्री शशिकांत शिंदे विपस यांचा ठराव क्रमांक 2 50 मिनिटांपेक्षा अधिक नाही. डॉक्टर मनीषा कायंदे विपस यांचा ठराव क्रमांक 78 50 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्री सत्यजित तांबे विपस यांचा ठराव क्रमांक 76 50 मिनिटांपेक्षा जास्त नाही. महोदय, अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो आहे. प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहास संमत आहे. प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहास संमत आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रतिवृत्त संमत झाले. मी एक घोषणा करतोय पहिल्यांदा. माननीय मंत्री महोदय अतुल सावे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सभागृहाच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करूया. आपण वाढदिवस साजरा करत आहे साहेब दादांच्या. एक घोषणा आहे. यस, घोषणा करतोय. आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे. एकच घोषणा करतो आणि देतो आपल्याला. नाही देतो. मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सर्व सन्माननीय सदस्यांना विदित आहेच की दरवर्षी दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. विद्यमान
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 11:15 या वेळेत मध्यवर्ती सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. माननीय पीठासीन अधिकारी, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री, माननीय संसदीय कार्यमंत्री, माननीय मराठी भाषा मंत्री, मराठी भाषा समितीचे समिती प्रमुख, माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे सन्माननीय सदस्य व पत्रकार यांचा प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी 20 पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित लोकसेवेचा लोकजागर या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. कृपया सदर कार्यक्रमास आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे. एक 289 सभापती महोदय, हा त्याच्यामध्ये आपण जो स्थगन टाकलेला आहे तो नियम 93 अन्वये दिलेला आहे आणि नियम 93 अन्वये जो दिलेला आहे त्या संदर्भामध्ये त्याची गांभीर्यता पाहता आणि त्या संदर्भामध्ये मी आपल्याला बोलण्यासाठी वेळ देत आहे, परंतु तथापि तो मी नाकारलेला आहे. म्हणून बोलण्याची संधी देतोय ना आपल्याला. गांभीर्य आहे म्हणूनच आपल्याला बोलण्याची संधी देत आहे. अगोदर तुम्ही नाकारला तर या सभागृहातला या असलेल्या विषयाचं गांभीर्य जाईल. विषयाचे गांभीर्य पाहून आपल्याला मी बोलण्याची तसं करा. संधी देत आहे, परंतु सभापती महोदय, या ठिकाणी 28 जानेवारी 2026 रोजी या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचा झालेला दुर्दैवी मृत्यू या संदर्भामध्ये मी स्थगन टाकलेला आहे. या अर्थी 28 जानेवारी 2026 ला VCR कंपनीच्या संचलित विमानाचा अपघात झाला. VSR कंपनीच्या असलेल्या विमानाचा अपघात झाला. त्यामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व अजितदादा पवार यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यामध्ये जनतेमध्ये तीव्र नाराजगी आणि त्याप्रमाणे दुःखाचं वातावरण, संशयाचं वातावरण निर्माण झालं. ज्या अर्थी या विमान अपघातानंतर DGCAच्या विशेष सुरक्षा तपासणीत मान्यता प्राप्त सुरक्षा प्रतिक्रियेतील पद्धतशीर उल्लंघन व विमान देखभालीतील गंभीर त्रुटी सिद्ध झालेल्या असणे आणि ज्या अर्थी ही केवळ वेगवेगळी चूक नसून मानवी जीवितास गंभीर धोका असल्याचे माहीत असूनही जाणून बुजून निर्णय घेण्यात आलेला असणे, ज्या अर्थी DGCAच्या अधिकृत कागदपत्राच्या आधारे संबंधित अधिकारी आणि कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीमध्ये खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, गुन्हेगारी कट या आरोपाखाली FIR नोंदणी करावी अशी मागणी, FIR घेण्यात झालेला नकार, या विमानाचा अपघात झालाय त्यात घातपात असे अशा प्रकारचा संभ्रमावस्था जनतेमध्ये असणे या संदर्भात मी स्थगन टाकलेला आहे. सभापती महोदय, या महाराष्ट्रामध्ये 1 महिन्यापूर्वी या महाराष्ट्राचं एक नेतृत्व स्वर्गीय अजितदादा यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यावर फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये दुःख झालं. महाराष्ट्रामध्ये एक शोक पसरली. सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझं म्हणणं आहे, याच का मी राजकीय मुद्दा म्हणून मी या ठिकाणी हा मुद्दा मांडलेला नाही. ज्या काही परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीच्या आधारावर अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. या असलेल्या राज्यामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उपस्थित केल्या आणि या शंका उपस्थित करत असताना सभापती महोदय, काल रोहित पवार असतील, अमोलजी मिटकरी असतील, अनेक लोकांनी या असलेल्या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला. दिल्लीमध्ये सुद्धा रोहित पवारांनी या संदर्भातलं प्रेझेंटेशन केलं. सभापती महोदय, माझे काही प्रश्न इथं आहेत. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी CID चौकशी करण्याच्या बाबतीमधली भूमिका जाहीर केली गेली. नंतर सर्व शिष्टमंडळ भेटलं. हसन मुश्रीफ साहेब सुद्धा भेटले, सुनेत्रा वहिनी भेटल्या. सगळ्यांनी CBI चौकशीची पण मागणी केली आणि CBI चौकशीची मागणी केल्यानंतर सद्य परिस्थिती काय याच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण होत असताना
या शंकेला एक कारण उभं राहू शकतं. अशा प्रकारचा निर्णय डीजीसीएच्या अधिकृत या असलेल्या यंत्रणेने केलेला आहे. त्यांनी या असलेल्या VSR कंपनीच्या 4 विमानांना बंदी घातली. आणि आजच मी बघितलं हेमंतराव की आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि त्यांनी ठरवलेलं आहे याच्या पुढे VSRच्या कुठल्याही कंपनीचं हेलिकॉप्टर आणि विमान वापरायचं नाही. हे परत शंकेला पुष्टी जोडणार आहे. त्यांनी सुद्धा ही शंका व्यक्त केलेली आहे. याचा अर्थ डीजीसीएने जो आतापर्यंत आरोप प्रत्यारोप होत होते, पण ज्यावेळेला एखाद्या कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जातो त्यावेळेला या शंकेला पुष्टी येते. आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला, हे या असलेल्या राज्याला, या विधिमंडळाला कळावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. कारण हा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाताने झाला मी समजेल, पण अनेक शंका एखाद्या कंपनीवर कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका झाल्यानंतर उभे राहिलेल्या असतील, त्याच्यामध्ये हे येणं गरजेचं असल्यामुळे काही शंका या ठिकाणी उपस्थित मी केलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर काल FIR नोंद करायला गेलेला, आज जर नियम बघितला FIR नोंद करण्याच्या संदर्भामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 173(1) नुसार गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने तपास सुधार करणे याप्रमाणे FIR नोंदणी करणे बंधनकारक आहे. आज कुठेही, त्याच पोलीस स्टेशन मध्ये नव्हे तर कुठेही FIR नोंद केला पाहिजे आणि तो FIR ज्या ठिकाणी आहे तिथे तो हस्तांतरित केला पाहिजे. असं असताना काल त्या ठिकाणी रोहित पवार असतील, अमोल मेटकरी असतील, अनेक सदस्य या FIR नोंद करण्यासाठी गेले असताना तिथं FIR नोंद करून घेतला नाही. हे खरं म्हणतात अशा प्रकारचं एक कारवाई पोलीस डिपार्टमेंट कडून झालेली आहे. जर एखाद्या राज्याचा प्रमुखाचा FIR नोंदला घेतला जात नाही, शंका व्यक्त केलेली असेल, त्याचा FIR नोंद केला जात नसेल, तर हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि आता मी निषेध करतो. आणि हे करत असताना आज बारामतीमध्ये सुद्धा FIR नोंद करण्यासाठी रोहित पवार असेल आणि बाकीचे योगेंद्र पवार वगैरे बारामतीची सर्व जनता जी अजित पवारांवर आणि पवार साहेबांवर प्रेम करते ते तिथे जाऊन बसलेले आहेत. अजूनपर्यंत FIR नोंद झाला का मला माहित नाही, पण नियम असताना सुद्धा FIR का नोंद केला नाही, परत शंका निर्माण होते. आणि त्याच्याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारीच्या विरुद्ध उत्तर प्रदेश शासन 2014च्या 2 SCC-1 या प्रकरणात स्पष्ट केले आहे, सज्ञ गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर FIR नोंद करणे अनिवार्य आहे. अशा पोलिसांनी का FIR नोंद केला नाही याचा खुलासा सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये माझी विनंती आहे की विमान कंपनीची निष्काळजीपणा झालाय का, तर झालाय. त्यामध्ये अनेक लोक आहे, वैमानिक बदलला, तो वैमानिक का बदलला, तो वैमानिक होता, त्यांनी इन्शुरन्स काढला होता का, अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. CCTV फुटेज मिळावे अशा प्रकारची मागणी केली गेलेली आहे. CCTV फुटेज मिळाले नाही. ते 2 वैमानिक अजून कुठं आहे, त्यांची अजून त्याच्या पद्धतीने चौकशी सुरू झाली काय, CID चौकशी, ब्लॅक बॉक्स. आज टीव्हीवर मी बघितलं ब्लॅक बॉक्स, आता सांगितलं ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे दादा. आज पाहिलं म्हणजे इतके दिवस मागणी करतायत, कोण जळालं म्हणतंय, कोण म्हणतं अर्धवट जळालं, कोण म्हणतं सुरक्षित आहे. आज पहिली वेळ ज्यावेळेला बारामतीला आंदोलन करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली. आणि हे नुसते बारामती पुरतं राहणार नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लोन पसरेल. ह्यात राजकारण आम्हाला आणायचं नाही. तर आम्ही जे सांगतोय हे सत्य परिस्थिती असताना ते एकदा खुलासा होणं गरजेचं आहे. दादा, इथं आपण CIDची चौकशी करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार निर्णय घेतलाय. 28 जानेवारी 2026ला बारामती विमानतळावर अपघात झाल्यानंतर 4 जण अजितदादांसकट मृत्युमुखी झालेले आहे. आता त्यांची बॉडीगार्ड होता, त्यांची परिस्थिती, जो वैमानिक होते त्याच्या सहवैमानिक होत्या, त्यांची पण परिस्थिती, त्यांच्या कुटुंबांनी सुद्धा शंका व्यक्त केली आहे. नुसती महाराष्ट्रातल्या ह्या लोकांनी आम्ही केली नाही, त्यांच्या कुटुंबांनी पुन्हा शंका व्यक्त केलेली आहे. असं असताना आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून महाराष्ट्र CIDकडे वर्ग करण्यात आला असला तरी तशा प्रकारचं या ठिकाणी कोणती अधिकृत निवेदन किंवा तपासाविषयी माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. नंतर आपण CBI चौकशीच्या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री यांनी विनंती केंद्र सरकारकडे केलेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात कोणत्याही प्रकारची स्पष्ट भूमिका केलेली नाही की CBI चौकशी स्वीकारली आहे, आम्ही चौकशी चालू करतोय, अधिकारी अमुक नेमले, त्यांचा अहवाल इतक्या दिवसात येईल.
या संदर्भामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी निर्णय दिलेला नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत झिरो एफआर ची संकल्पना मान्य करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात येते. मग मला एकच म्हणण्यात असं आहे की आज या ठिकाणी या असलेल्या ॲक्सिडेंटच्या बाबतीमध्ये ज्या काही तांत्रिक चुका त्या पद्धतीने झालेल्या आहेत, कंपनीवर कारवाई झालेली आहे. नुसती कंपनीची विमानं रद्द करून चालणार नाही. त्याच वेळेला जर या असलेल्या कंपनीच्या या विमानाची ऑडिट, मी कालही काही ठिकाणी बोललो की जर आपण बघितलं तर आमच्याकडं गाडी रिन्युएशन केल्यानंतर RTOला गेली तरी त्याचा RTO ट्रायल घेतं. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा एअर इंडियाचे अनेक विमानं रद्द करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला. एवढंच नव्हे तर वैमानिकांनी किती तास ड्युटी करावी याच्या संदर्भातली नियमावली झाल्यानंतर सुद्धा या देशातली इंडिगो यंत्रणा बंद पडल्यानंतर देशाची विमान वाहतूक ठप्प झाली. हे जिवंत ताजं उदाहरण असताना सुद्धा अशा प्रकारच्या खासगी विमानांना परवानगी देताना त्याच्यामध्ये गुंतवणूकदार कोण आहेत? जे केंद्रामधले बडे बडे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक केली म्हणून खास बाब म्हणून अशा कंपन्यांना सूट दिली का? आणि ती सूट देत असताना असभ्य अशा प्रकारचा दुर्लक्षपणामुळे हा अपघात झाला का? आणि तो अपघात झाला का घातपात झाला याच्याबद्दलचा शंका उपस्थित केलाय. त्याचा अद्यापही क्लेरिफिकेशन आलेला नाही. अजूनही त्याचा खुलासा कोणी केलेला नाही आणि हा खुलासा होत नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक संशयाचा आणि संभ्रमाचं वातावरण आहे. हा राज्य शांत राहावं म्हणून आदरणीय पवार साहेबांनी त्या असलेल्या घटनेच्या दिवशीच हा अपघात झाला अशा प्रकारचं जाहीर केलं. कारण त्यावेळची परिस्थिती ही वेगळी होती, शोकाकुल होती, भावनात्मक होती, लोकांमध्ये उद्रेक होता. लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलो. वेळेची समयसूचकता बघून पवार साहेबांनी ज्यावेळेला तो निर्णय सांगितला तो महाराष्ट्रातल्या जनतेला शांतता राहावा म्हणून. परंतु आज ज्या प्रकारे त्या दिवसानंतर प्रकरण एक एक अशा प्रकारचं होत आहे त्याला पुष्टी देणार हे काय? आणि आम्हाला साहजिकच आहे या सदनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्हाला ही काय झालंय नक्की कळणं गरजेचं आहे. एकही त्यानंतर फक्त CID चौकशी डिक्लेअर झाली त्याच्यानंतर काय झालं कळलेलं नाही आहे. CBI चौकशी सुरू झाली त्याच्यावर काय झालं कळलेलं नाही आहे. म्हणून पुढे या असलेल्या चौकशीचं काय झालं, चौकशी सुरू झाली का नाही हे पण आम्हाला अद्यापपर्यंत कळलेलं नाही. म्हणून सभागृहाला आमची विनंती आहे की सगळी चर्चा बाजूला ठेवावी, हा स्थगन स्वीकारावा आणि या स्थगनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कळून द्यावं की अजितदादाचा मृत्यू अपघाताने झाला का घातपाताने झाला हे कळणं गरजेचं असल्यामुळे एक महाराष्ट्राचा नेता, कर्तृत्वान नेता या सभागृहामध्ये आणि खालीवरती आम्ही सर्वांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये श्रद्धांजली वाहिली. अनेक लोक आले, उद्योगपतींपासून गरीब जनता सगळी आली होती आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्या नेत्याला आम्ही मुकलेलो आहोत. जर आम्ही खरोखर मनापासून श्रद्धांजली वाहिली असेल तर त्या नेत्याचे असलेलं जाणं हे क्लेशदायक असल्यामुळे याची चर्चा घेणं गरजेचं असल्यामुळे माझी विनंती आहे की सभागृहातलं सगळं कामकाज बाजूला ठेवून ही चर्चा स्वीकारावी आणि सरकारच्या वतीने याचा खुलासा होणं गरजेचं असल्यामुळे माझी सभापतींना विनंती आहे की हे गांभीर्य आहे आणि गांभीर्याचा विषय असल्यामुळे तो तुम्ही नाकारू नये. तुम्ही तो नाकारला तर वेगळ्या प्रकारचा मेसेज बाहेर जाईल. माझी विनंती आहे की ही चर्चा आपण स्वीकारे. वेळ कधी ठरवा आणि वेळ ठरवून आम्हाला सांगा की ही चर्चा आम्ही स्वीकारतो आणि त्याप्रमाणे ही चर्चा स्वीकारे अशी आम्हाला तुम्हाला विनंती आहे. माननीय या संदर्भामध्ये शशिकांत शिंदे साहेब यांनी 93 दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व इतर कर्मचारी यांचा विमान अपघातात झालेला दुर्दैवी मृत्यू या संदर्भामध्ये दिलेली सूचना जरी अमान्य केली असली तरी विषयाचं गांभीर्य विचारात घेता तसेच राज्यातील एकंदरीत जनतेची व सभागृहाची भावना अतिशय तीव्र आहे आणि म्हणून या विषयावरती शासनाने निवेदन करावे आणि सदनासमोर आणि राज्यासमोर वस्तुस्थिती आणावी अशी मी निर्देश देत आहे. करेल एकच मिनिट.
निवेदन करेन शासन, त्याच्याबद्दल नाही. काही लोकांना अजून पण काही माहिती द्यायची असेल तर आपण चर्चा स्वीकारा पण त्या आणि त्याच्या चर्चा झाल्यानंतर निवेदन देऊन द्या, आमची त्याला हरकत नाही. म्हणून माझं म्हणणं असं आहे की निवेदनाच्या अनुषंगाने जे काही उपस्थित होईल, चर्चा स्वीकारतायत ते. चर्चा नाही दिली, निवेदन दिलं, शासनाने निवेदन करावं या संदर्भात. आपण या 93 सूचना अमान्य केलेल्या आहे, परंतु घटनेचं गांभीर्य आणि जनतेच्या भावना आणि सभागृहाच्या एकंदरीत तीव्र भावना आहे, त्या संदर्भामध्ये त्यांनी जी 93 दिलेली सूचना होती त्या संदर्भामध्ये त्यांना कथन करण्याचं सांगितलं. अतिशय तीव्र भावना आहे आणि म्हणूनसाठी या गंभीर घटनेच्या संदर्भामध्ये शासनाने आपली जी काही वस्तुस्थिती आहे त्या संदर्भामध्ये निवेदन करण्याच्या संदर्भात मी शासनाला निर्देश दिलेले आहेत. सभापती महोदय,